Okay, so we have implemented all digits. So floor 5 plus 5. So clear is also working. Only one part is remaining here, that is equal. So आत्तापर्यंत जे काही फंक्शन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय डाउट्स आहे का? Yes, all of you. Any doubt? Yes, everyone. So नसेल डाउट तर आपण पुढचा पार्ट घेऊया इक्वलचा. ओके, नो डाउट. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द important concept. So I want answer from your side. Okay, that what should happen when I click on equal? There is 4 plus 5. When I click on equal, okay, that time this expression should be solved. है का नाही? हे 4 plus 5 9 आउटपुट इथं आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल? येस, काय करावं लागेल? एनी आयडिया? काय करता येईल आपल्याला? ऑन क्लिकला हे एक्सप्रेशन सॉल्व झालं पाहिजे. व्हेरी सिंपल, आहे का नाही? म्हणजे हा जो वरचा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याचा आयडी काय आहे? रिझल्ट आहे. काय आहे त्याचा आयडी? रिझल्ट. तो जो आयडी आहे त्याची व्हॅल्यू मला मिळाली पाहिजे. पहिली गोष्ट ह्याची व्हॅल्यू मला काय मिळाली पाहिजे, राईट? तर ती व्हॅल्यू कशी मिळणार, राईट? तर त्यासाठी यु नो ऑलरेडी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, राईट? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी रिझल्ट, ज्याचा आयडी काय आहे? रिझल्ट, त्याची व्हॅल्यू पाहिजे. मग आपण ते सॉल्व करू शकतोय. व्हेरी सिंपल, आहे का नाही? तर काय करूया त्या ठिकाणी बघा, इक्वल ना, इक्वल बटन हे त्याला मी एक ऑन क्लिकला एक फंक्शन कॉल करतो. ऑन क्लिक, राईट? तर त्याला फंक्शन देतोय. त्याला काय देऊया फंक्शनला नाव? यस, तुम्ही सजेस्ट करा काय नाव देता येईल मला. हे रिझल्ट कॅल्क्युलेट झाला पाहिजे असं नाव तुम्ही सुचवू शकताय कोणतं? बघूया. when I click on this, I want function, right? पण ते कॅल्क्युलेट करेल हे जे काय एक्सप्रेशन आहे 4 plus 5 किंवा अदर एनी एक्सप्रेशन, ते काय करेल? सॉर्ट आउट करेल. तर लेट मी नो व्हॉट विल बी द फंक्शन नेम. तुमच्याकडून काय येतंय की काय फंक्शनचं नाव असावं? एनी आयडिया? म्हणजे असं काही तुम्ही बरोबरच सांगावं असं काही नाही, but at least you have to suggest any function name. So we can modify or you can use as it is. पण फंक्शनचं नाव काय असावं? मी जेव्हा ह्याच्यावर क्लिक करेल म्हणजे तुम्हाला जमतंय का चेक केलं पाहिजे ना फंक्शनची नाव द्यायला. काही पण नाव देणार, काही द्या, पण त्याचं मिनिंगफुल असावं, थोडंसं त्याला अर्थ लागावं. ओके, सो ओके कॅल्क्युलेट, ओके कॅल्क्युलेट, ओके नो फाईन, कॅल्क्युलेट ओके नावाचं फंक्शन, ठीक आहे, नो इश्यू. इथे होते ऑन क्लिकला कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन कॉल करूया. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट, ओके फंक्शन आहे. सो त्या पुढं सिंपल ब्रॅकेट येणार. देयर शुड बी सिंपल ब्रॅकेट इन फ्रंट ऑफ दिस फंक्शन. इथे येतोय तर फंक्शन मला कॉल केलंय, इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, राईट? सो फंक्शन, the function name is calculate, all right, and here is open and close curly bracket, and I will first alert message hi. So I have to check ना this function is working or not. म्हणजे मी काय करतोय असं की स्टेप बाय स्टेप जातोय की फंक्शन तर कॉल होते का पहिल्यांदा चेक केलं पाहिजे ना, मग आतलं लॉजिक वगैरे काय आहे ते आपण नंतर बघूया, राईट? बघा कधी पण कोडिंग करताना स्टेप बाय स्टेप जावा. ते होतंय का, कॉल तर होते का चेक करा, मग लॉजिक लिहा. नाहीतर काय करू, सगळं लॉजिक लिहा ना, ते फंक्शनच काम करत नसणार आहे.
सुरुवातीलाच काहीतरी एरर असणार आहे. तर ते समजून जातं ना, स्पेलिंग मिस्टेक असू शकते, प्रोटोकॉल चुकलेला असू शकतोय, ते तुम्हाला इझिली अंडरस्टूड होतं. म्हणून अलर्ट मी घेतो इथं. गेलो इथं रिफ्रेश इक्वल येस हाय इज कमिंग. सो दिस फंक्शन इज वर्किंग. सो माझं इथं रोड क्लिअर झालाय की मी आता इथं लॉजिक इम्प्लिमेंट करू शकतोय. राईट. सो एक छोटंसं काम तर झालंय, फंक्शन तर कॉल होतंय. लेट्स राईट लॉजिक. I want value 7 plus 5. I want value from this text box. हे जो टेक्स्ट बॉक्स आहे वरचा त्याचा आयडी आहे रिझल्ट, त्याची व्हॅल्यू पाहिजे. तर कसं लिहिणार? तर डॉक्युमेंट म्हणचा राईट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. काय आयडी आहे त्याचा? त्याचा आयडी आहे रिझल्ट. त्याची व्हॅल्यू घेऊन या म्हणून डॉट व्हॅल्यू सेम लाईन जी वरची आहे ती व्हॅल्यू घेऊन ये आणि ते एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. मी व्हॅर ए घेतोय, ए घेतला ना, काही घ्या, ए नावाचा व्हेरिएबल घेतला. तर ती ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू आणली आणि ते स्टोअर केली. राईट. आता व्हॅल्यू येते का चेक करूया ना, आहे का नाही? सो आय हॅव टू चेक दिस. सो आय विल अलर्ट दिस, अलर्ट ए, अलर्ट ए. सो अलर्ट दॅट विल डिस्प्ले व्हॅल्यू फ्रॉम दिस टेक्स्ट बॉक्स. ही काय टेक्स्ट बॉक्स मधली जी काय व्हॅल्यू असेल, एक्सप्रेशन असेल, that will be display on alert box. that alert box मध्ये हे तुम्हाला त्याची एक्सप्रेशन इथं पास केलेलं आहे, ही व्हॅल्यू आणली आहे, त्याचा आयडी रिझल्ट आहे, ते काय व्हॅल्यू मध्ये स्टोअर केलेली आहे. आणि अलर्ट ए, तर ए आहे अलर्टची ए जे मध्ये जे काही स्टोअर आहे तर ते मी डिस्प्ले करतोय. रिफ्रेश. 4 plus 2 okay equal to 4 plus 2. You can check this 4 plus 2. Take one more demo. 8 plus 4, 8 plus 4. When I click on equal, 8 plus 4. Okay, clear. 7 into 5 equal 7 into 5. Clear. 1.5 plus 3.8. 1.5 plus 3.8. Yeah, it's working. I am getting value from this text box. So कशी केली? तर ऑन क्लिकला मी फंक्शन कॉल केलं विथ नेम कॅल्क्युलेट. व्हेरी सिंपल. आणि कॅल्क्युलेट फंक्शन इथं डिफाईन केलं. पहिल्यांदा ज्याचा आयडी रिझल्ट आहे त्याची व्हॅल्यू आणली, डॉट व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि तो फक्त अलर्ट केलाय, बाकी काही सुद्धा केलेलं नाही. इट इज व्हेरी सिंपल. जस्ट त्या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू आणली, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि तो व्हेरिएबलची व्हॅल्यू मी अलर्ट केली, जेणेकरून मला समजावं की ती व्हॅल्यू येते. मग आता येते म्हणल्या पुढे ते सॉल्व्ह करू शकतो. यस राईट. तर ती व्हॅल्यू सॉल्व्ह करायची आहे, तर ते एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन आहे. ओके, व्हॉट एव्हर जे एक्सप्रेशन आहे. सो 4 plus 3, दिस इज एक्सप्रेशन दॅट I have to solve. I have to solve. To solve any expression, getting to solve any expression, we have function in JavaScript with name eval. कोणतं फंक्शन आहे? eval फंक्शन. कोणतं? eval नावाचं फंक्शन आहे. इट इज रेडी मेड इनबिल्ट फंक्शन दॅट सॉल्व एक्सप्रेशन. दॅट सॉल्व एक्सप्रेशन. जे काही एक्सप्रेशन असेल 4 plus 2 असू द्या, ते त्यात पास केलं ते काय करतं? सॉल्व्ह करतं. कोणतं? eval. eval बघा, eval नावाचं फंक्शन आहे. व्हेरी सिंपल. eval, व्हेरी सिंपल. eval. ओके, eval नावाचं काय आहे? फंक्शन आहे. त्यात ए व्हॅल्यू इथं पास करतोय. म्हणजे काय? थोडक्यात काय मला सांगायचं आहे की ए 4 plus 3 ही जी व्हॅल्यू आहे तर हे ए मध्ये स्टोअर आहे. नंतर ए मधून ती कुठं पास केली? इव्हॅल ह्या फंक्शन मध्ये पास केली ए व्हॅल्यू. म्हणजे इव्हॅल मध्ये ऍक्च्युअली काय झालं? किती व्हॅल्यू गेली? 4 plus 3. 4 plus 3 ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये गेली आणि ही व्हॅल्यू ऑटोमॅटिक एक्झिक्यूट करणार. कोण करणार? इव्हॅल फंक्शन.
4 plus 3, it is 7. It is what? 7. 7 तुम्हाला या ठिकाणी आउटपुट मिळेल, राईट. तर ते कसं ते बघा, त्यात ए व्हॅल्यू पास केली आणि हे जे काही आउटपुट येतंय ते पुन्हा कोणाला असाइन करायचं? ह्याच टेक्स्ट बॉक्सला करायचं ना. व्हॅल्यू तिथूनच घे, ती कॅल्क्युलेट कर, त्याच जागेला डिस्प्ले कर. फॉर सेम टेक्स्ट बॉक्स, गेट दॅट व्हॅल्यू, एक्झिक्यूट दॅट व्हॅल्यू and display same output on same text box whose id is result. त्याचा आयडी काय आहे? रिझल्ट. त्याच्यामध्ये डिस्प्ले कर. सेम लाईन ही व्हॅल्यू कोणाला असाइन कर की डॉक्युमेंट मध्ये जा, डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, त्याचा आयडी काय आहे? रिझल्ट आहे. त्याचा आयडी काय आहे? रिझल्ट आहे. त्यात व्हॅल्यू सेट कर. सॉल्व झालेली व्हॅल्यू एक्सप्रेशन जे आहे ते सॉल्व झालेलं त्याच्या आतमध्येच काय कर? सेट कर आणि यू विल गेट आउटपुट. म्हणजे काय केलं? 4 plus 3 ही व्हॅल्यू आणली, इथून उचलून आणली, ए मध्ये स्टोअर केली. 4 plus 3 ही इव्हॅल नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये पास केली. इव्हॅल ला काय कर? 4 plus 3 4 plus 3 7, ही 7 व्हॅल्यू इथं मला मिळाली. आणि 7 व्हॅल्यू त्याचा आयडी रिझल्ट आहे, म्हणजे त्यालाच पुन्हा ती असाइन केली, रिअसाइन केली. रिफ्रेश. आता बघा, 7 plus 3, when I click on equal, that time what happened? Look at carefully. When I click on 7, sorry, equal to 10. Okay, 10 plus 3, 13. Okay, clear. 45 minus, oh sorry, 45 minus, oh minus is not working. What is wrong with minus? Let's see. Minus is not working, so we have to check minus. Oh, we forgot on click code for minus. सेम कॉपी करा. काम करत नाही ना, कारण की त्याला कोड कुठं पास केलंय तुम्ही? ऑन क्लिक नाव फंक्शनच नाही लिहिलंय. मायनस पाठवलंय त्यामध्ये, राईट. नाव इट विल वर्क. सो 10 minus 7, 10 minus 7 equal 3. Now your calculator is working. 4 into 5, 4 into 5 किती आहे? 20, right? So very simple. When I click on equal, that time it takes value from result and it store into one variable, and this value will be solved. जी काय व्हॅल्यू आहे 4 plus 2, 5 into 4, ती व्हॅल्यू सॉल्व केली जाते, ती पुन्हा रिझल्टला तिथं रिअसाइन केली जाते. दिस इज लॉजिक फॉर इक्वल. यस, हे इक्वलचं लॉजिक समजलं का? यस एव्हरीवन? का किचकट आहे? फक्त एक नवीन फंक्शन आहे इव्हॅलचं, ते थोडंसं काय करतं की ते जे एक्सप्रेशन आहे ते काय करतं? सॉल्व करतं. बस ह्याच्या पहिले काय करत नाही. जस्ट इट सॉल्व दिस एक्सप्रेशन, इट सॉल्व दिस एक्सप्रेशन. व्हेरी सिम्पल. Yes, Disha, I think you late joined, right? No problem. Very simple. Yes, I will repeat. Don't worry. जेव्हा मी इक्वलला क्लिक करेन तेव्हा 4 plus 5 ही तर व्हॅल्यू लोड झाली. ती ही टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू मला घेऊन आलं पाहिजे. म्हणजे ऑन क्लिक लाईक फंक्शन कॉल केलं, ते म्हणजे कोणतं आहे? कॅल्क्युलेट नावाचं. इक्वल कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन कॉल केलं. फंक्शनला काय केलं की ज्याचा आयडी रिझल्ट आहे, म्हणजे याचा आयडी रिझल्ट आहे का नाही, त्यातली ही व्हॅल्यू आणली. 4 plus 5 ही व्हॅल्यू आणली आणि काय केलं की ए मध्ये स्टोअर केली. कशा स्टोअर केली? ए मध्ये. आणि इव्हॅल फंक्शन काय करतं? 4 plus व्हॅल्यू एक्झिक्यूट करतं. 4 plus 5 किती? 4 plus 5 तर 9. ते आहे 9. ही 9 व्हॅल्यू इथे स्टोअर राहणार, एक्झिक्यूट करणार. 9 व्हॅल्यू पुन्हा तीच व्हॅल्यू पुन्हा हे रिझल्ट ज्याचा आयडी आहे त्याला मिळणार. म्हणजे ज्याचा आयडी रिझल्ट आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी, त्याचा आयडी रिझल्ट आहे, त्याला ती व्हॅल्यू मिळणार. बस व्हॅल्यू घेऊन येणार
सॉल्व्ह करणार आणि पुन्हा त्याला माघारी देणार, बस एवढंच करते, बाकी काही करत नाही. राईट, सो इथे करतोय इक्वल 9 आउटपुट. ओके, सो व्हेन आय क्लिक ऑन 7 प्लस 1 व्हॅल्यू इक्वलला पहिला घेऊन येणार, सॉल्व्ह करणार, पुन्हा त्याला असाइन करणार, फ्रॅक्शन ऑफ सेकंड होते, त्यामुळे मला आउटपुट 8 मिळते. यस, क्लियर आहे का एव्हरीवन? क्लियर झालं? ओके, गुड, ठीक आहे. सो आता प्रॉब्लेम विथ, बघा इथे आपल्याला व्हॅलिडेशन कन्सेप्ट बघायचं आहे. वी वॉन्ट टू इम्प्लिमेंट व्हॅलिडेशन कन्सेप्ट हिअर. बट व्हेन आय क्लिक ऑन इक्वल, आय डायरेक्टली क्लिक ऑन इक्वल, तेव्हा प्रॉब्लेम काय होतो बघा, अनडिफाइंड. वी गॉट आउटपुट ॲज अनडिफाइंड. सो यात व्हॅल्यू टाकत नाही आणि डायरेक्ट इथं क्लिक करतोय. सो दिस इज प्रॉब्लेम ना, राईट? गेटिंग माय प्रॉब्लेम? गेटिंग? सो टेस्टिंग मध्ये फेल झालं कॅल्क्युलेटर, म्हणजे ह्यात व्हॅल्यू देत नाही. आणि असं पण असेल ना की तो व्हॅल्यू न टाकताच इक्वलला क्लिक करेल, काय होतं तेव्हा, आहे का नाही? अनडिफाइंड. म्हणजे ह्या ठिकाणी हे फंक्शन कॉल होते फंक्शन, म्हणजे कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन कॉल झालं, त्याची व्हॅल्यू बनवतो, व्हॅल्यू तर एम्प्टी आहे, ती व्हॅल्यू सॉल्व्ह करते, पण ती व्हॅल्यू एम्प्टी सॉल्व्ह केल्यामुळे त्याला अनडिफाइंड मिळतंय. सो ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, अनडिफाइंड. अनडिफाइंड हा प्रॉब्लेम आहे, तर ह्याला काहीतरी सोल्युशन शोधलं पाहिजे, राईट? देयर शुड बी एनी सोल्युशन टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ओके, म्हणजे काय, मी जेव्हा इक्वलला क्लिक करेन बघा, तेव्हा इथं काहीतरी व्हॅल्यू असलीच पाहिजे, तर इक्वल मधली ऍक्शन हो. म्हणजे ह्यात जर व्हॅल्यू असेल तरच काय कर, तिथला कोड, हा जो कोड आहे तो एक्झिक्यूट कर. म्हणजे एक्सप्रेशन आहे ना, हे एक्झिक्यूट कर जेव्हा ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू असेल तेव्हाच, बरोबर ना? ह्यात काहीतरी व्हॅल्यू असेल तेव्हाच हे इक्वल काम कर, अदरवाईज काही सुद्धा काम करू नको. येते का लक्षात? गेटिंग माय कन्सेप्ट समजतोय? घेतं मला काय मला म्हणायचंय? येस, जर ह्यात व्हॅल्यू असेल 7 प्लस काय असेल ते, तरच इक्वलला काम कर, अदरवाईज हे काम करू नको. मी जेव्हा एम्प्टी ठेवतोय आणि ह्याच्यावरती क्लिक करतोय, दॅट टाइम वी गॉट एरर, राईट? टू सॉल्व दिस प्रॉब्लेम वी हॅव टू व्हॉट, वी हॅव टू व्हॉट, इट शुड बी have value, and that after that we have to make calculation. ह्यात काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, तरच ती एक्सप्रेशन काय होणार या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे, राईट? 5 + 7. ओके, सो काय केलं पाहिजे बघा, याच्यामध्ये त्यात व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे ही एम्प्टी नको आहे. दिस शुड नॉट बी एम्प्टी, दिस शुड नॉट बी एम्प्टी, दिस टेक्स्ट बॉक्स शुड नॉट बी एम्प्टी व्हेन आय क्लिक ऑन इक्वल. जेव्हा मी इक्वल वरती क्लिक करेन तेव्हा हे एम्प्टी नको आहे, ह्यात काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, 4 + 2, ओके, और एनी व्हॅल्यू 6 × 5, एनी व्हॅल्यू देयर शुड बी एक्झिस्ट इन टेक्स्ट बॉक्स, देन दिस व्हॉट इक्वल बटन हॅव टू वर्क. म्हणजे हे एम्प्टी नको आहे, दिस टेक्स्ट बॉक्स शुड नॉट बी एम्प्टी, राईट? सो लॉजिक फॉर दिस, मला एम्प्टी का चेक करायचं आहे, व्हेरी सिंपल, आय हॅव टू चेक एम्प्टी. सो एनीबडी कॅन सजेस्ट लॉजिक फॉर दिस. काय पाहिजे, एम्प्टी कसं चेक करायचं, त्यातली व्हॅल्यू एम्प्टी आहे का हे कसं चेक करायचं, काय करता येईल, कोण सांगेल? if else, perfect, we have to use if else. Okay, good job. if else use करायला, जर if this is empty then show error, logic येईल, this is empty
then show error, otherwise perform calculation. If it is not empty, then perform calculation. If it is empty, then show error. Empty असेल तर error show कर, नसेल तर empty नसेल तर calculation कर. सो काय करणार इथं बघा, हे तर व्हॅल्यू आली मला ए ची व्हॅल्यू, म्हणजे कॅल्क्युलेटरला काम झालं पाहिजे ना सगळं, राईट. हे प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी येणार मी, राईट, इथं आलो, म्हणजे ए मध्ये व्हॅल्यू स्टोर आहे ना, त्यात काय आहे ते मी चेक करणार. ए इफ इफ राईट, इफ आणि एल्स असं यूज करावं लागेल, राईट. एल्स म्हणजे बघूया काय करावं लागेल. यू कॅन चेक दिस. You can check this. If a is equal to comparison operator, म्हणजे हे काय करताय, दोन्ही बाजू चेक करते ना, इज इक्वल टू एम्प्टी. पाहिलं का हे असं काहीतरी, ए ची व्हॅल्यू आणि इथली आणि ही जर एम्प्टी असेल तर, एम्प्टी म्हणजे ब्लँक, सिंगल डबल कोट घेतले त्यात काहीच व्हॅल्यू नाही, हे दोन चेक करत. हे एम्प्टी हे एम्प्टी आहे का, दिस अँड दिस एम्प्टी असेल तर अलर्ट कर. काय कर, अलर्ट, काय मेसेज, ओके, नो व्हॅल्यू फॉर कॅल्क्युलेशन. राईट, एरर दाखवते मी अलर्ट मध्ये. एम्प्टी असेल तर, नसेल तर एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार. इफ एल्स, नॉर्मल इफ एल्स, राईट. काय, हा कोड एक्झिक्यूट कर, इथे पेस्ट करूया. म्हणजे व्हॅल्यू जर एम्प्टी असेल तर अलर्ट दाखव, व्हॅल्यू जर एम्प्टी नसेल म्हणजे फॉल्स मिळेल तेव्हा हा कोड एक्झिक्यूट. देन इट इज एम्प्टी म्हणजे ट्रू मिळाली तर हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तर ही व्हॅल्यू फॉल्स मिळाली, एम्प्टी नसेल, then else block will be executed. So very simple logic. If it is empty, show error, and if it is not empty, that time calculation will be performed. Let's see, it is empty right now. I click on equal, you can check this, no value for calculation. Okay, होतच नाही बघा, तुमची ऍडिशनच होत नाही, काहीच काम करत नाही, एरर शकत नाही. म्हणजे जेव्हा एम्प्टी असेल तर तेव्हा अलर्ट मेसेज मिळेल, नो व्हॅल्यू फॉर कॅल्क्युलेशन. Now it will work 7 plus 5. Now it will work 12. Right? Clear? 2 plus 9 equal 11. Clear? Okay. 5 into 4, 20. Clear? 50 divided by 2, 25. Now it's working. But when it is empty and click on this, you got error. काय म्हणते या ठिकाणी, एरर या ठिकाणी मिळत आहे. सो दिस इज व्हॉट व्हॅलिडेशन, ह्यालाच व्हॅलिडेशन म्हणायचं. चुकीचा डेटा एंटर होणे, म्हणून जे का आपण चेक करतो एम्प्टी आहे का वगैरे, ह्याला व्हॅलिडेशन. हे जावास्क्रिप्टचा सेकंड पर्पज आहे की तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय, बट वी कॅन परफॉर्म व्हॅलिडेशन ऍट क्लायंट साइड. क्लायंट साइडला तुम्ही काय शकता, व्हॅलिडेशन करू शकताय. सो दिस इज व्हॉट आपलं कॅल्क्युलेटर आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. सो एव्हरी फंक्शन इज वर्किंग, 7 प्लस वॉट एव्हर इट्स वर्किंग, ओके, into 5 it's working fine, divided by 4 it's working, right, everything is working. But there is no value. When I click on equal, it's showing error message, no value for calculation. So validation plus calculation. सो प्रोजेक्ट जो काही इंटरॅक्टिव्ह किंवा लॉजिकल जो पार्ट आहे तो कम्प्लीट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ फंक्शन. सो यू नो फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Two types of function available, that is first is user inbuilt function, that is get element body is inbuilt function, okay, as well as this eval also inbuilt function, alert also inbuilt function. But get value, clear box, calculate, these are the user defined function that defined by user programmer as per requirement. As per requirement आपण काय करतोय, फंक्शन काय करतोय, इम्प्लिमेंट करतोय.
आणि फंक्शन जेव्हा क्लिकला ऑन क्लिक जे ऍट्रिब्यूट आहे तेव्हा हे सगळे फंक्शन काय करतोय आपण कॉल करत आहोत. येस येस एव्हरीवन, क्लिअर आहे का? येस. फंक्शन चा यूज करून हे कॅल्क्युलेटर आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यात काय डाऊट आहे का? येस एव्हरीवन. ओके गुड गुड जॉब. ठीक आहे. सो काय डाऊट आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये अबाउट दिस कॅल्क्युलेटर? एनी डाऊट? So we have used HTML for structure, CSS for designing purpose, and JavaScript for calculation. तुम्ही number of calculation plus validation करू शकताय. This is purpose of JavaScript. So we have implemented 3 technologies, right? We have completed this project with the help of 3 technologies: HTML, CSS, and JavaScript, right? So structure, HTML, designing, CSS, and to make page interactive, we have used a JavaScript to performing calculation as well as validation also, right? Okay, good. So हे कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकताय का? तुम्ही यूज करू शकताय तुमच्या रेग्युलर कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही हे कॅल्क्युलेटर यूज करू शकताय. आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर मला सांगा याच्यामध्ये की हे जे कॅल्क्युलेटर आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे ते तुम्ही स्वतः ट्राय करताय का मी कोड शेअर करू तुम्हाला? रेफरन्ससाठी शेअर करू का कोड, का तुम्ही ट्राय करताय व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप? कोड ओके, वी विल ट्राय. ओके परफेक्ट. सो हेच हवं आहे, तुम्ही ट्राय करा, राईट? सो दॅट विल बी बेटर फॉर यू, राईट? सो थोडं प्रॅक्टिस होईल कोड, मग थोडस तुम्ही करताय त्यात काही शंका नाही, नो डाऊट यू आर डुईंग ग्रेट जॉब. बट थोडस कोड आहे म्हणल्यावरती हळूच आपण बघतो चोरून कोड काय आहे की नाही, म्हणजे विचार करत नाही ना, असं करतो ना थोडासा. मग व्हिडिओचे लेक्चर घ्या, स्टेप बाय स्टेप करा, ते तुम्हाला बेटर पडेल, राईट? सो हा इम्प्लिमेंट करा पूर्णपणे. ऑलमोस्ट जावास्क्रिप्ट आपलं संपतंय. तसं खूप आहे जावास्क्रिप्ट मध्ये करायचं मला तर खूप आहे बघा. तर तो त्यासाठी जे आहे तर म्हणजे अगदी ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट तर खूप आहे, की इतकं बेस्ट लेवल आहे ना. तर त्यासाठी आपल्याला 1 महिना जाईल पूर्ण जावास्क्रिप्ट जर लर्न करायचं ना, कोर जावास्क्रिप्ट. तर खूप सारं आहे याच्यामध्ये, उप्स कन्सेप्ट आहेत, त्याच्यात तुम्हाला बाकीचे ऑब्जेक्ट आहेत, अरे ऑब्जेक्ट, क्लासेस, असं खूप सारे, म्हणजे अगदी इतका ऍडव्हान्स लेवल आहे ना. तर तो बेस तुम्ही भविष्यात नक्की क्लिअर करा. पुढे जाऊन तुम्हाला जे काही ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहेत, अँग्युलर असेल, रिॲक्ट असेल, नोड जेएस, राईट? तर त्यासाठी तुम्हाला खूप हेल्प होणार आहे, राईट? तर कुठूनही रेफरन्स घ्या, काही चॅनल्स आहेत युट्यूब चॅनल, ते तुम्ही बघा. येऊन एक ऍडव्हान्स तुम्हाला याच्यामध्ये मी फाउंडेशन क्लिअर केलं की तुम्हाला काय जावास्क्रिप्ट म्हणजे एवढं तर समज की जावास्क्रिप्ट म्हणजे काय, त्याचा यूज काय आहे, राईट? फाउंडेशन क्लिअर करायचं मी काम केलंय. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट शिकायला, त्यासाठी आपण वेगळा कधी तर प्लॅन करूया. बट फाउंडेशन इज तुमचं जे आहे जावास्क्रिप्टचं, एचटीएमएलचं फाउंडेशन, सीएसएसचं फाउंडेशन आणि जावास्क्रिप्टचं फाउंडेशन हे क्लिअर झाले तुमचं फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. जे तुम्हाला बेस तुम्हाला गरजेचा होता, तर तुम्ही ऍडव्हान्स लेवलला तुम्ही शिफ्ट होऊ शकताय. ऍडव्हान्स प्रो लेवल म्हणतो आहे का नाही, बेसिक लेवल बट प्रो लेवल. सो यू कॅन तुम्ही सेव्ह किंवा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कसा टाइम आहे त्यानुसार करू शकताय, राईट? सो किंवा ऍडव्हान्स ट्रेनिंग पण तुम्ही घेऊ शकताय. असो, आता येणं बाय ऍट द बिगिनिंग लेवलला तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट, डिप्लोमा बॅकग्राऊंड, सो तुम्ही त्या लेवलला खूप बेस्ट करताय. तुमचं डेडिकेशन खूप छान आहे.
राईट, त्यात काही शंका नाही. राईट, सो असंच पुढची एक टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे व्हॉट यू से बूटस्ट्रॅप. सो दिस इज वन ऑफ द ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी म्हणलं तर चालेल डिझाईनच्या बाबतीत. ते आपण परवा दिवशी चालू करतोय. उद्या एक जावास्क्रिप्टचा एक पॉइंट राहिला तो कव्हर करतोय. इव्हेंट्स आहेत काही बाकीचे, तर ते मला कव्हर करायचे आहेत. राईट, सो बघूया काय करायचं उद्यापासून. फक्त आता एक थोडंसं एक हे राहिले त्याच्यामध्ये की मी जेव्हा सीएस मधला एक छोटासा पार्ट आहे, ते जेव्हा ते बटनवरती माउस नेला तेव्हा ते बटनचा कलर चेंज झाला पाहिजे बघा. असं मला हवं आहे. जेव्हा माउस नेला बटनवरती त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. तर त्याला जो एक सीएसएस मध्ये आहे काय ऑन होवर बघा, ऑन होवर सीएसएस म्हणजे काय आहे बघा. म्हणजे तुम्हाला होवर इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. आय थिंक तो स्किप केलता सीएसएस मध्ये. तर व्हेरी सिम्पल काय करायचं आहे, होवर फक्त इफेक्ट कसा आहे बघा, सीएसएसचा पार्ट आहे. मला ह्या बटनवरती जेव्हा माउस नेईल तेव्हा तो इफेक्ट जाणवला पाहिजे. राईट, तर बघा याच्यामध्ये काय करतोय, इथे येतोय बघा, इथे आलो, बटन साठी अप्लाय करायचं ना. सो बटन साठी, सो बटन बघा, बटन कोलन होवर. राईट, बटन कोलन काय होवर. राईट, होवर इफेक्ट आहे. होवर म्हणजे ऍक्टिव्हिटी समजून घ्या. व्हॉट इज होवर. होवर मीन्स जेव्हा तुम्ही माउस नेता एखाद्या ह्याच्यावरती तेव्हा तुमचा बॅकग्राऊंड माउसचा कर्सर आहे येतात तेव्हा तिथं काहीतरी इफेक्ट जाणवतो. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या वेबसाईटचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. म्हणजे इथे बघा, ते वरची टॉपला बघा, मी इथं काय करतो, अँड्रॉइडला माउस नेतो बघा, कलर चालला, बॅकग्राऊंडचा कलर चेंज झालाय बघा. इव्हन आय मूव्ह माउस ऑन क्विज, so that time background color changes. When I mouse hover on SQL, that time this background color is changing. So for that purpose we are using this effect. कोणतं बटनला पाहिजे, बटन कोलन होवर, ओपन करेल ब्रॅकेट, क्लोज करेल ब्रॅकेट. इफेक्ट काय पाहिजे तेव्हा काय झालं पाहिजे माहिती आहे का, ह्याचा बॅकग्राऊंड कलर आहे का नाही, तर तो कोणता झाला पाहिजे, ऑलमोस्ट आय वॉन्ट बॅकग्राऊंड कलर येलो झाला पाहिजे. काय पाहिजे, येलो. बघा इफेक्ट काय, बटनच्या होवर करता त्यावेळेचा बॅकग्राऊंड कलर येलो झाला पाहिजे. मी इथे जातोय, रिफ्रेश बघा व्हॉट हॅपन. सो वी कॅन चेक दिस, इट्स बॅकग्राऊंड कलर चेंजिंग, इट्स व्हॉट चेंजिंग. काय झालाय तो चेंज होतोय बघा, यू कॅन चेक दिस. ओके, म्हणजे जे तुम्ही अप्लाय करताल ना हे तुमचं काम करेल. म्हणजे बॅकग्राऊंड कलर येलो झाला पाहिजे, त्याचा कलर रेड झाला पाहिजे, म्हणजे त्यात जे काय टेक्स्ट आहे त्याचा कलर रेड झाला पाहिजे. आता ब्लॅकच मिळतो ना, रिफ्रेश मारतोय, नाव यू कॅन चेक दिस, तर रेड कलर होते बघा, ठीक आहे ना, रेड कलर होतो, यू कॅन चेक दिस. इट्स वर्किंग राईट ना. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स वाला एक करू शकताय. राईट, राईट, ते तुम्ही सीएसएस ला काय करता येईल, आयडी असेल तर आयडी साठी लिहू शकताय. हॅश फक्त जोडायचं, बटन जे आयडी आहे हॅशच्या पुढे फक्त आयडी पुढे हॅश टाका, जे आयडी असेल तर. जनरल सांगतोय, सोपं आहे, फक्त हे करू शकताय. आणि असं पण करू शकता की तुम्ही ह्याला पॅडिंग जर अप्लाय करू शकता, पॅडिंग एक 5 पिक्सेल अप्लाय करू शकताय. म्हणजे पॅडिंगचा फायदा काय होईल बघा, पॅडिंग 5 पिक्सेल म्हणजे होवरनेला 5 पिक्सेल पॅडिंग वाढलं पाहिजे. म्हणजे बघा, ओके, हे बटन मोठं होते बघा, असं फक्त हे डान्स केल्यासारखं वाटतं. थोडं कमी करूया, 2 दिवस 2, थोडासा इफेक्ट जाणवेल तुम्हाला. कॅन चेक दिस, बटन थोडं मोठं होते बघा किंवा छोटं झालं पाहिजे. असं तुम्ही करू शकताय तुमच्या लेवलला. राईट, सो पण हे डिझाईन थोडंसं हे होतंय, सगळंच डिस्टर्ब होतंय. व्हॉट एव्हर, इट विल वर्क, डोंट वरी. सो होवर इफेक्ट समजला का. येस, ज्या ह्याला होवर करायचं आहे तर ते तुम्ही त्याला घ्या पुढे आणि बटनचं नाव द्या, कोलन ओव्हर लिहा, ओपन आणि क्लोज कर ब्रॅकेट, बस एवढंच करा, बाकी काही नाही त्यामध्ये. ओके, क्लिअर. सो अप्लाय करा, ट्राय करा हे, ठीक आहे. सो आणि कॅल्क्युलेटरचा कोड इम्प्लिमेंट करून तुम्ही शेअर करा याच्यामध्ये. ओके, सो नाव इट वर्किंग, राईट, इट्स वर्किंग, ठीक आहे. सो लागला तर सांगा, रेफरन्स कोड आय विल शेअर, अदरवाइज मी ऍप मध्ये अपलोड करून देतो. नोट्स मध्ये आहे ना
त्याचा कोड मी अपलोड करून देतो. डोंट वरी अबाउट दिस, राईट. तर कोड प्लस याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करून देतो त्याच्यामध्ये, ॲपमध्ये नोट्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये मिळतील बाकीच्या नोट्स, HTML CSSच्या जे काही नोट्स आहेत, PDF नोट्स तुम्हाला मिळतील, म्हणजे रेफर करण्यासाठी तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. सो इम्प्लिमेंट करा. मी आता थांबतो इथं. ओके. सो थँक्स फॉर जॉईनिंग. बाय. टेक केअर.